करताय असं निदर्शन आलं. आपण देखील या टीममध्ये सहभागी व्हाल. नाही, नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही टुर्नामेंट घ्याल आणि खास करून महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित करून तुम्ही जर टुर्नामेंट घेतलं तर त्याच्यामध्ये नक्कीच तिथे खेळ. आणि झालं असं आहे की मराठी मीडिया अतिशय हुशार आणि नेहमी गुगली टाकणारी मीडिया त्या ठिकाणी असल्यामुळे अनेक वेळा तुम्हाला समोर गेल्यानंतर गुगली कशी खेळायची हे मला तिथे कळालं आहे. त्यामुळे माझ्या राजकीय चरणघडणीमध्ये मीडिया सुद्धा खूप मोठा रोल आहे. आता गुगली खेळू शकतो. त्यामुळे टुर्नामेंट जेव्हा होईल तेव्हा राजकीय दृष्टिकोनातून जे काय खेळायचं असेल तिथे खेळेल. पण खेळताना क्रिकेट कसं खेळलं पाहिजे तसं खेळेल. उगाच खालच्या लेवलला जाऊन आम्ही तिथे खेळणार नाही. जो कुठले रूल्स असेल ते फॉलो करून सुंदर क्रिकेट खेळेल. पण तुम्हाला परत एकदा मी अभिनंदन करतो. दादा राजकीय दादांच्या टीममधून खेळणार का? मी एकच तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने माझी चरणगणना राजकारणामध्ये सुरू आहे, ज्या दिशेने त्या ठिकाणी चालवलं, जो संघर्ष आम्ही सर्वजण करत आहोत, कारण का प्रॅक्टिस केल्याशिवाय आपण चांगलं क्रिकेट खेळू शकत नाही. माझी प्रॅक्टिस बऱ्यापैकी तिथं झालेली आहे. टीम चूज करत असताना बरेच लोकांना असं वाटेल की मी त्यांच्या बाजूला त्या ठिकाणी असावा. त्यामुळे माझ्यापेक्षा जे कुठले इतर पक्ष आहेत ते काय तिथे निर्णय घेतात आणि शेवटी एक खेळाडू म्हणून मी निर्णय काय घ्यायचा तो माझ्यावर तिथं असेल. पण त्यावेळेस जेव्हा ती वेळ येईल तिथं मी त्या ठिकाणी निर्णय घेईन.